तर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार देखील आजच ठरणार आहे। थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक पार पडेल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी देवगिरीवर बैठक होतीये। बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित असतील। कोर कमिटीच्या बैठकीत विधान परिषदेच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल। तर राज्यातील विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपनं 6 नावांची घोषणा केली आहे। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्यासह प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उमेदवारी जाहीर करताना पक्ष संघटनेत कार्यरत असलेल्या नेत्यांची वर्णी लावतानाच प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपच्या नेतृत्वाकडून करण्यात आलाय। रिक्त होणाऱ्या 9 जागांपैकी संख्याबळानुसार भाजपचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात। त्यानुसार दिल्लीतून भाजपनं 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे। यात विवेक कोल्हे यांचा अपवाद वगळता उर्वरित 4 उमेदवार पक्ष संघटनेत दीर्घ काळापासून कार्यरत आहेत। अलीकडच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना संधी नाकारण्यात आली आहे। कोणाकोणाला भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्या यादीमध्ये कोणाची नावं आहेत तर आपण नावं पाहूयात। माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे भाजपचे हे विधान परिषदेचे उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव, विवेक कोल्हे आणि सुनील कर्जतकर विधान परिषदेसाठी भाजपनं या सगळ्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। विधान परिषदेसाठी भाजपने नुकतेच उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये नागपूरचे संजय भेंडे यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आहे स्वतः संजय सर। सर काय सांगाल, 40 वर्ष 50 वर्ष पक्षासाठी काम केलेलं आहे, पहिल्या भावना काय आहेत? असं आहे की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे सातत्याने काम करणं हा आमचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला अनुसरूनच आम्ही सगळं अनेक वर्ष काम करतोय। कधी या प्रकारची अपेक्षा केली नव्हती, पण पार्टीने हा योग्य न्याय दिला आणि मग पार्टीचे आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, देशाचे नेते माननीय नितीनजी गडकरी असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, या सर्व लोकांनी प्रयत्न केल्यामुळेच हे सहज शक्य झालं आणि याचा अतिशय आनंद आहे। एक नवीन प्रकारचं काम करण्याची संधी मला यातून मिळेल असा माझा विश्वास आहे। निश्चितपणे या संधीचं मी सोनं करेल। सर, यापूर्वी तुम्ही अनेक निवडणुकांमध्ये मायक्रो प्लॅनर म्हणून काम केलेलं आहे, निवडणूक प्रभारी म्हणून, म्हणजे केंद्रीय मंत्री गडकरींच्या निवडणुका असतील लोकसभा किंवा आता नुकतीच झालेली महानगरपालिका, तुमच्या प्लॅनिंग नुसार ठरलेली म्हणजे निवडणूक झालेली आहे। तुम्ही निवडणूक प्रमुख होता, स्वतः निवडणूक लढताय आता तुम्ही, तुमचं प्लॅनिंग कसं? असं आहे की महानगरपालिका असेल किंवा लोकसभा विधानसभा असेल, या निवडणुकांचं प्लॅनिंग करताना सामान्य मतदारांचा विचार करावा लागतो आणि मग सामान्य त्या मतदारसंघातल्या समस्या, या समस्यांचं समाधान करणं, या अनुषंगाने प्रयत्न करावा लागतो। ही विधान परिषदेची निवडणूक एका अर्थाने सोपी आहे। याचं कारण असं की आमचे सगळे आमदार मला मतदान करणार आहेत, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे हे सोपं आहे। याच्यात खूप काही मायक्रो प्लॅनिंग करण्याची गरज नाही। पण एक खरं आहे की लोकसभा असेल, विधानसभा असतील किंवा महानगरपालिका असेल, यात एकूण मायक्रो प्लॅनिंग करून भारतीय जनता पार्टीचा विजय कसा होईल असा सातत्याने प्रयत्न करण्यात आला आणि याच्या पलीकडे देखील भारतीय जनता पार्टीचा विजय आणखी मोठ्या प्रमाणात व्हावा असा प्रयत्न राहील। ओबीसी चेहरा म्हणून तुम्ही आहात, तर समाजासाठी काही अपेक्षा असतात समाजाचे? 100% तुम्हाला कल्पना असेल की माननीय देवेंद्रजी फडणवीस जातीने हे ब्राह्मण आहेत, पण ओबीसीचे नेते म्हणून ते गणले जातात। असंच आदरणीय नितीनजी गडकरींच्या बाबतीत आहे। त्याच्यामुळे स्वाभाविकपणे यांच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करणं आणि सर्व समाजाचा साकल्याने विचार करणं असं भारतीय जनता पार्टीचं विशेषत्व आहे आणि याच अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते काम करतो। निश्चितपणे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे, यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला पाहिजे, या अर्थाने भारतीय जनता पार्टी म्हणून आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून मी काम करेन। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।